अंदाजपत्रकात 5 किलोमीटर नंतर दाखवून अस्तित्वात नसलेली लांबी समाविष्ट केली. हेच काम बजेटमध्ये मंजूर असताना SR मध्ये दाखवले. पुलाचे कामही SR मध्ये घेतले व शासनाच्या निधीचा अपहार केला. 8वां दोषारोप आहे. UK परदेश दौरा 15 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या काळात विनापरवानगी परदेशवारी केली व शासनाच्या अवर सचिवांनी खुलासा मागवून अद्याप दिलेला नाही. हा तिसरा दोषारोप आपला 9वा दोषारोप आहे. जलसंधारण विभागाच्या 2015च्या शासन निर्णयानुसार गारखेडा जलपर्यंतन निर्णयाच्या धरणाचे ब्ल्यू लाईन रेड लाईनमध्ये बांधकाम करण्याची परवानगी नाही. ग्रीन ट्रिब्युनल 2000 नुसार कन्स्ट्रक्शन विदिन वॉटर बॉडीज इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड असल्याचे आदेश असताना तिथं ते केलं. गारखेडा पर्यटन योजना मंजुरीबाबत कोणतेही ऐतिहासिक व बेसिक निकष बसत नसताना MTDCचे निधी दिला. जागा जलसंपदा विभागाचे निधी पर्यटन विभागाचा कार्यान्वित सार्वजनिक बांधकाम विभाग मालक कोण? माझ्या माहितीनुसार ऑफिस फाईल क्रमांक 766130 दिनांक 7 जून 2024 नुसार सदर अधीक्षक अभियंत्याबाबत निलंबित करण्याबाबतची शिफारस आहे. फाईलमध्ये निलंबित करावं असं शिफारस आहे. अध्यक्ष महोदय, खालच्या स्तरावरून याला निलंबित करावं अशा स्वरूपाची शिफारस असताना आपले सेक्रेटरी PWD विभागाचे साळुंके साहेब यांच्याकडून त्याच्यावर लिहिलं जातं की याला निलंबित न करता अकार्यकारी पदावर देण्यात यावं. 9 चौकशा त्या ठिकाणी चालू आहे. भ्रष्टाचारानं ओथंबलेलं आहे आणि अशाच ठिकाणी आपले सेक्रेटरी याला ज्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगतात की याला अकार्यकारी पदावर देण्यात यावं. मनीषा म्हैसकरच्या सेक्रेटरी आहेत त्याच्यावर सही करतात. माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर सही करतात खालून आलं म्हणून. आणि एवढा भ्रष्टाचारी अधिकारी, या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचं कारण काय? किमान या फाईलच्या संदर्भामध्ये 10 वेळा मी आदरणीय मनीषा म्हैसकर मॅडमशी बोललो की हा एवढा भ्रष्टाचार आहे. साळुंकेशी बोललो 10 वेळा. माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो. शिवेंद्रराजे आले त्यांच्याशी बोललो. त्यांनी ती फाईल पाहिली. त्या फाईलनंतर त्यांनी सांगितल्याची बदली केली पाहिजे, याला सस्पेंड केलं पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी त्याची बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने केली. अकार्यकारी पदावर त्याची बदली करत असताना एक खुबी केली की त्याची बदली केली पण 4 सोडला नाही. म्हणजे तो इथंच राहा. मार्च महिना आहे. मार्च महिन्यामधले बिलं काढले पाहिजेत आणि मार्च महिन्यामधले हप्ते सगळे काढून मिळाले पाहिजे सगळ्यांना. आणि म्हणून त्याची बदली केली. त्याच्यात लिहिलं की याला कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे, त्यांना कार्यमुक्त करावा. तरी आजही या क्षणापर्यंत अधिकारी त्या ठिकाणी येतो आहे. भ्रष्टाचार होईल नाही तर काय होईल? कुणापर्यंत हप्ते जात आहे त्याचे? कोण याला संरक्षण देतो आहे? कशासाठी करणार? आज या ठिकाणी शिवेंद्रराजे बसले नाही आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे शिवेंद्रराजे असं भानगडीमध्ये पडणारा माणूस नाही. त्यांना काही हप्ते बिप्ते राजा आहे. त्यामुळे राजा असल्यामुळे त्याला काही पैशाची गरज नाही असं मला वाटतं. पण मग या ठिकाणी किती पोहोचले? किती? आता उत्तर दिलं पाहिजे. उत्तर दिलं पाहिजे. काय झालं म्हणून का त्याला ठेवतात तसं? कोण संरक्षण देत आहे त्याला? मुख्यमंत्री महोदयांनी त्या फाईलवर काय लिहिलं आहे मी वाचलं अनऑफिशियली. इतक्या कडक शेरे मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले या अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये आत्ताच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी. आणि एवढं माननीय मुख्यमंत्री करत असताना तो अधिकारी त्या ठिकाणी करतायत. माझी मागणी राहणार आहे की याच्या संपूर्ण कारभाराची SIT मार्फत चौकशी करा. संपूर्ण कारभार कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार, कोट्यावधी, हजारो लाखोचा असता तर बोललोही नसतं, सभागृहाचा वेळ घेतला नसता. पण अशा रीतीनं कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार असताना मंत्र्यापर्यंत किती पोचतात? का माननीय मुख्यमंत्र्यांचं सौजन्य आहे त्याला? मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं तर नाहीच आहे, कारण फाईलवर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देत असताना आज मला सभागृहामध्ये पाहिजे आहे की अशा अधिकाऱ्याला बदली केली, बडतर्फ करावं असं तुम्ही म्हणता, सस्पेंड करावं असं फाईलवर लिहिता आणि फाईलवर लिहिल्यानंतर परत त्याला कामावर का घेतात? काय असं झालं आहे? काय प्रेम उतू जायला लागलं तुमचं या अधिकाऱ्याविषयी? मला या सभागृहामध्ये समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सरकार आता अधिवेशन समाप्तीला आलं. अधिवेशनाचा पूर्ण काळ गेला. पण या अधिवेशनामध्ये कशामध्ये आम्ही वेळ घालवला? कधी औरंगजेब समोर आला, कधी मसाजोग समोर आला, कधी कुणाची हत्या झाली बीडमधल्या जिल्ह्यातले काही प्रकार समोर आले,
काही ठिकाणी आता नव्यानं हा कोणता नवीन कामराला आला तो समोर अख्खा वेळ या सभागृहाचा अध्यक्ष महोदय या फालतू महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये जरी असला तरी गेला. कुणाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असू शकेल, पण मला असं वाटतं की आर्थिक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पामध्ये चर्चा कशाची व्हावी? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व्हावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व्हावी, शेतकऱ्यांना या ठिकाणी काही दिलासा देण्याची चर्चा व्हावी, कामगारांना दिलासा द्या, कर्मचाऱ्यांना दिलासा द्या, इंडस्ट्री उद्योग येत आहेत त्याच्या संदर्भातला दिलासा देण्याची चर्चा व्हावी, अकॅडमिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व असं असताना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले? कधी म्हणतात की 2100 रुपये आमच्या लाडक्या बहिणींना देऊ, 2100 रुपये तुम्ही देऊ शकत नाही. कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदानाच्या वेळेस केली, आता म्हणता कर्जमाफीचे शब्दसुद्धा काढायला तयार नाही. अध्यक्ष महोदय मला माहीत आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे, तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे. 45,000 कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात. 8 लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे. पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना, दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे. अध्यक्षामध्ये करोडो रुपयाचा कर्ज काढता आणि शेतकरी त्या ठिकाणी मरतोय. सामाजिक न्याय विभाग असेल, शेड्यूल ट्राईबचा विभाग असेल, याने पैसे कमी करून टाकले, बजेटमध्ये पैसे कमी करतात. हे बघा, मी अर्थमंत्री राहिलो आहे, मी बजेट वाचलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये चलाखी अशी केली यांनी SC आणि STच्या संदर्भामध्ये की पूर्वी SC STच्या संदर्भामध्ये वेगळं बजेट देत असताना रस्त्यांचे कामं वेगळे, त्यांच्या योजनांचे कामं वेगळे, त्यांच्या व्यक्तिगत कामांची योजना वेगळे. आता यांनी रस्ते PWD केले तर म्हणजे त्याच्या भागामध्ये आदिवासी क्षेत्रात PWDचे रस्ते आम्ही करतो आहोत म्हणून PWDला दिला पैसा हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या पैशामध्ये समाविष्ट केला. शेड्यूल कास्टचा पैसा त्याच्यामध्ये समाविष्ट केला. अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये शेड्यूल कास्टला 13% तुम्ही बजेट दिलंच पाहिजे असं घटनात्मक सांगतो, मी घटनेनं सांगतो. तुम्ही 9% किमान अर्थसंकल्पामध्ये आदिवासींसाठी पैसा ठेवला पाहिजे असं आम्ही सांगतो. असं असताना 13%वरून तुम्ही 8% शेड्यूल कास्टला देता, 9%वरून तुम्ही 7%पर्यंत 5%पर्यंत आदिवासींना आणता. काय अन्याय करतायत? का उपोषण थांबवता आलं नाही तुम्हाला आदिवासींचं? अध्यक्ष महोदय आदिवासी विकास विभागामध्ये 114 कोटीची गणवेश खरेदी झाली मागच्या महिन्यात. 114 कोटी रुपये अध्यक्ष महोदय ही सगळी खरेदी आवश्यकता नसताना झाली. 1 कोटीपेक्षा अधिक खरेदीची दर करारावर नसताना रितसर निविदा राबवून ते केले जावे. शासनाच्या आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाने तब्बल 114 कोटी रुपयाचा गणवेश नाईट ड्रेस खरेदी दर करारावर करण्यात आल्याचे पुढे आले आहे. एवढंच नाही तर 72 कोटीचे देयके पुरवठादार संस्थेला अदाही केली गेली आहेत असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ही दिव्य मराठीची बातमी अध्यक्षमध्ये जरा मागून घ्या. 114 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार या दिव्य मराठीने डिटेलमध्ये छापलेला आहे या ठिकाणी अध्यक्षमुळे. माझा प्रश्न असा आहे, आरोग्य खात्यात भ्रष्टाचार, आदिवासी क्षेत्रात भ्रष्टाचार, परिवहन खात्यात भ्रष्टाचार, PWD भ्रष्टाचार, पाटबंधाचा भ्रष्टाचार काढला तर डोळे पांढरे होऊन जातील तुमचे. या निवडणुकीच्या दरम्यान पाटबंधारे खात्यामध्ये अध्यक्ष महोदय हजार कोटीचे टेंडर काढले, 868 कोटीचे टेंडर काढले. निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले अध्यक्ष महोदय. पाणी नाही, पाईपलाईनचे टेंडर काढले. माझ्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर ज्या ठिकाणी अजून पाईपलाईनच पूर्ण झालेली नाही त्याच्यात सब पाईपलाईनचं टेंडर 800 कोटी रुपयाचे काढले. जिगाव टाकळीच्या प्रकल्पामधले टेंडर मी पाहिले 1600-1800 कोटी रुपयाचे टेंडर त्या कालखंडात काढले. जामनेर तालुक्यामधलं एक टेंडर त्या ठिकाणी काढलं, त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर काढलं. रावळ साहेबांच्या मतदारसंघामध्ये बुराई सुकडे होते तर टेंडर काढलं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय. निवडणुकीच्या दरम्यान हजारो कोटी रुपयाचे हे टेंडर काढले आणि हे टेंडर काढत असताना एवढी तर काळजी घ्यायला पाहिजे ते अजून पाणी आलं आहे की नाही, प्रत्यक्ष या कामाला किती वेळ लागणार आहे. आणि मग असं नसताना एवढी टेंडर काढण्याची घाई आणि निवडणुकीच्या दरामध्ये का काढली? माझा अंदाज असा आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये 25,000 कोटी रुपयाचे टेंडर या इरिगेशन डिपार्टमेंटने काढले. काय गरज होती काढण्याची या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय? याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला याच्या संदर्भातली माहिती मला मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय नगरपालिका क्षेत्रामध्ये शैक्षणिक संस्थांना कर लावला नाही तर जिजिया कर लावण्यासारखंच आहे. म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये पंचायत क्षेत्रामध्ये
तुम्ही ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना एक तर ज्या शिक्षण संस्था आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्या इमारतीवर कर लावून टाकला. त्याच्या इमारतीवर कर लावत असताना अध्यक्षामध्ये यांना 1 रुपयाचं अनुदान तुम्ही देत नाही. विना अनुदान तत्वावरच्या शाळा त्या ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी अनुदान असूनही बिल्डिंगच्यासाठी दुरुस्तीला पैसे देत नाही. शिपायाला तुम्ही त्या ठिकाणी पैसे देत नाही. आणि असं असताना नगरपालिका क्षेत्रामधला हा कर कशासाठी लावला? सरकारने याचा फेरविचार करण्याची गरज आहे. ट्रस्ट असेल, धर्मदाय संस्था असेल, हॉस्पिटल्स असतील, तर या ठिकाणी असा कर लागू नये. या ठिकाणी अध्यक्षामध्ये हा जो आहे आपला आदिवासींच्या कुपोषणामधला भाग मी काढला. मला वाटतं की आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुपोषण वाढायला लागलेलं आहे. माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहे. मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत, दुसरे आहे, धुळे जिल्ह्याचे आहे. धुळ्यातही आदिवासी मोठ्या संख्येनं आहे. मला राज्य सरकारला प्रश्न विचारायचा या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्तानं की गेले 50 वर्ष झाले आम्ही कुपोषणावर चर्चा या सभागृहामध्ये करतो. हे कुपोषण का थांबू शकलं नाही? आजही त्या आदिवासी वस्त्यांमधला जो आदिवासी मजूर आहे तो गुजरातमध्ये का जातो आहे? आपल्या क्षेत्रामध्ये का राहत नाही? जे आहेत ते कुपोषणानं दररोज मरत आहे, गर्भवती महिला मरत आहे त्या ठिकाणी. आजही 50 वर्षानंतर आम्ही आदिवासींना न्याय का देऊ शकलो नाही? मग अध्यक्षामध्ये आपण याच्यासाठी ठोस उपाययोजना करणार आहात की नाही? हा अंतिम आठवडा प्रस्ताव अध्यक्षामध्ये यासाठी आहे की काहीतरी सरकारनं धोरणात्मक निर्णय जाहीर केले पाहिजे. काहीतरी आम्हाला सरकारनं मिळालं, आम्हाला शेतकऱ्यांना मिळालं, गायांना मिळालं याच्या संदर्भात असे सिंचनाचे लाभ किती झाले याच्या संदर्भात माहिती आम्हाला मिळाली पाहिजे की आम्ही आता सिंचन एवढं वाढवणार आहोत. पण अध्यक्षामध्ये या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं आणि कुणीतरी कामरा नेतो आमच्या सभागृहाचा वेळ घेतो, कुठेतरी औरंगजेब कबरीतनं बाहेर येतो आणि त्याच्यामधनं 3-4 दिवस या सभागृहाचे जातात. अध्यक्षामध्ये या प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे, पण मर्यादित वेळेमध्ये ते संपलं पाहिजे. जर अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अशा चर्चा होतील, खातेनिहाय चर्चा नाही. आपल्या या सभागृहामध्ये खातेनिहाय चर्चा आणि सर्वसाधारण चर्चा आपण झाली. पण अध्यक्षांना बोलायचं कशावर? सगळ्या खात्यांचे सगळे विषय घेत असताना त्या ठिकाणी चर्चा करायसाठीच अर्थसंकल्प अधिवेशन आपण वेळेच्या आत गुंडाळत असो तर हे योग्य नाही आहे. अर्थसंकल्प अधिवेशन सव्वा महिना चालल्याचे अनेक उदाहरणं मी यापूर्वी पाहिलेले अनुभवलेले आहे. मग अशा संदर्भामध्ये का प्रश्नच नाही राज्यासमोर कुठलेच आता प्रश्न उरले नाही म्हणून अर्थसंकल्प अधिवेशनात आता संपवण्याची वेळ आलेली आहे. आज आपण ते संपवून चला आपल्या घरी जाऊ. घरी गेल्यानंतर जर मतदारांनी मला विचारलं की काय आणलं तुम्ही इतके दिवस अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये, तुम्ही आमच्यासाठी काय आणलं, काय सांगणार आहोत आम्ही, काय त्यांच्या पदरामध्ये पडलं? आणि मग अशा ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनातून जर काहीच मिळत नसेल तर ही गोष्ट योग्य नाही. अध्यक्षामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये ते कोयता गँग अजून थांबवता आले नाही. गेले 4 वर्ष झाले कोयता गँगचा धुमाकूळ, कोयता गँगचा धुमाड, तुम्हाला कोयता गँग थांबवता आलेले नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये अजूनही ड्रग्स वगैरेचा मोठ्या प्रमाणावर विळखा पडला, ते अजून तुम्हाला थांबवता येत नाही. दंगली आता नागपूर शहरापर्यंत पोहोचवले आहे. दंगलीचं लोन कोण करतंय, काय करतोय, हे कोण आहेत असे, याच्या संदर्भात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तिथपर्यंत तुम्ही पोहोचले नाही. दुष्काळी भाग आहे आमचा मराठवाडा, दुष्काळी भागामध्ये गेलेला आहे. विदर्भ दुष्काळी भागामध्ये आत्महत्या वाढल्या तर आत्महत्या काय उपाययोजना करा एवढं तर सांगा रे. लोक किड्या मुंग्यासारखे मरताय रे, किड्या मुंग्यासारखे लोक मरताय, आत्महत्या करताय. ते शेतकऱ्याच्या विधवा पत्नी त्यांचे चिल्ले पाल्ले आज ओरडत आहे. कोणतं लक्ष नाही. काय चाललंय काय? सरकारने खरं भावनात्मक दृष्ट्या या विषयाकडे पाहिलं पाहिजे. एक शेतकरी गेला तर वसंतदादाच्या कैलासवाटी वसंतदादा पाटील असताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. संवेदनशील राजा होता. यशवंतराव चव्हाण होऊन गेले, वसंतदादा पाटील होते, त्यावेळेस आत्महत्या पण होत्या जवळपास. पण एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती तर वसंतदादा त्या ठिकाणी ढसाढसा रडले होते. माझ्या राज्यामधला हा शेतकरी गेला. आता हजारो शेतकरी मरत आहेत पण तुम्हाला काहीच वाटत नाही. मरू द्या, आमचं राज्य करत राहू आम्ही. हे काय चाललं या राज्यामध्ये? रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. सारेच रस्ते आहेत. तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावाचे सारे विषय घेत असताना काय सांगावं काय विचारावं सरकारला याविषयी प्रश्न माझ्यासमोर आहे. किती प्रश्नांवर चर्चा करावी, कुठल्या विषयावर तुमच्याशी बोलावं. अनेक वेळा असं वाटतं की सरकार या ठिकाणी निव्वळ सरकारमध्ये बसवून आलेलं आहे. यांना लोकांच्या जनहिताच्या प्रश्नाची अजिबात काही त्याच्यात राहिलेली नाही आहे. अध्यक्ष महोदय सोनवणेसारखे अधिकारी या ठिकाणी राहतात.
सोनवण्यासारखं तुम्हाला कल्पना असेल का त्याचा आमचा अधीक्षक अभियंता राहतात कसे? कलेक्टर वगैरे शेतकऱ्यांचे टिंगल करतात, त्या कलेक्टरला विचारा काय टिंगल होते शेतकऱ्याचे. प्रशासनीय अधिकारी ज्यावेळेस अशा स्वरूपाचा वावर करत असते तर या राज्यामध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने या संदर्भामध्ये नियंत्रण ठेवलं पाहिजे. अध्यक्षमध्ये माझी सरकारला विनंती आहे या निमित्तानं की खूप मोठे प्रश्न राज्यासमोर आहे, अनेक प्रश्न मांडण्यासारखे आहे. एसीचे आहे, एस टीचे आहेत, मागासवर्गीयांचे आहे. मी एक प्रश्न आपल्या समोर आणखी मागतो शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये अध्यक्षमध्ये, की या ठिकाणी शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये आता आहे संविधानावर चर्चा होईल त्यावेळेस आपल्याला मांडता येईल की शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर प्रमुख जो समाज आहे त्याला न्याय मिळत गेला. म्हणजे प्रामुख्यानं त्या लोकसंख्येच्या आधारावर जे शेड्यूल कास्टमध्ये जाती आहेत त्याचं उपवर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी बौद्ध समाज असेल तर मोठ्या संख्येने त्यांना लाभ मिळाला पाहिजे. पण छोट्या छोट्या समाज मरतात ना. मेहतर समाजाला काय, या ठिकाणी बौद्ध समाजाला मिळतात, चांभार समाजाला, चर्मकार समाजाला काय मिळतं आहे, मेहतर समाजाला काय मिळतं आहे. त्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या जोटींना त्याचा लाभ मिळत नाही. त्याचा लाभ जो आहे तो मोठ्या संख्येनं जो आहे तो संख्येचा लाभ घेतो आहे. म्हणून माझी या संदर्भामध्ये विनंती आहे की मग या ठिकाणी मेहतर समाज असेल, मातंग समाज असेल, चांभार समाज असेल, ढिवर समाज असेल, हे छोट्या छोट्या समाज आहे. या छोट्या समाजाचं उपवर्गीकरण करा. उपवर्गीकरण त्याच्या लोकसंख्येनिहाय तुम्ही जसे ओबीसीमध्ये तुम्ही एन टी केला, एन टीमध्ये डीटी एन टी, विजय एन टी, डीटी एन टी वगैरे काय जे काही प्रकार असतील त्याच्यामध्ये केले आणि त्यामुळे वंजारी समाजाला नाही मिळाला. त्यामुळे या त्या नोमॅडिक ट्राईबमधल्या सर्व छोट्या छोट्या जातींना न्याय त्या ठिकाणी मिळाला कारण त्याचं उपवर्गीकरण केलं. या ठिकाणी शेड्यूल कास्टमध्ये हे लहान लहान जाती मरतायत, त्यांना कोणी आवाज आहे कोणी घ्यायला तयार नाही. मातंग समाज असेल कोणी विचारत नाही. ज्या समाजाने वर्षानुवर्षे आपल्या डोक्यावर मैला वाहिला असा मेहतर समाज आहे तो याला कोणी विचारायला तयार नाही. जो चर्मकार समाज आजही रस्त्याच्या गावकुशीच्या बाहेर राहतोय त्याला कोणी विचारायला तयार नाही. मग अशा ठिकाणी या सामाजिक उपवर्गीकरण करून यांना छोट्या छोट्या जातींना न्याय देण्याच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय अशा ठिकाणी ओबीसींची जे तुम्ही क्रिमिलेअरची मर्यादा वाढवत आहात असं ऐकलं, पण त्या क्रिमिलेअरची मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे. मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करण्याची गरज आहे. आज आरोग्य खात्यातला भ्रष्टाचार त्याच्यावर मेडिकल एज्युकेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. किती भ्रष्टाचारांच्या चौकशा तुम्ही करणार आहात, किती ठिकाणी तुम्ही थांबणार आहात, किती थांबणार. नव्यानं भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी तरी घ्या. जो झाला आहे त्याची चौकशी करा, नव्यानं होणार नाही त्याची काळजी घ्या. अनेक मंत्री असे आहेत त्या ठिकाणी अध्यक्षामध्ये नव्यानं कारभार घेतलेला आहे. नव्यानं कारभार घेत असताना अजून ते भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकायला लागलेलं आहे. अजून शिकले नाहीत पूर्णपणे. काही काही जे जुने आहे ते निर्डावले आहे. ज्या जुन्यांना माहिती आहे की कशा रीतीने आपल्या सगळं समजतात. मांजर दूध पिवताय डोळे लावून याचा अर्थ लोकांना समजत नाही असं नाही आहे. मंत्री किती पैसे घेतात आणि मंत्री कसे उद्योग करतात आणि कसे करतात ते लोकांना जनतेला समजतं आहे. उघडकीस येईल कधी ना कधी. मर्यादा घातली पाहिजे. या ठिकाणी अध्यक्षामध्ये या निमित्तानं मी माझ्या या अंतिम आठवडा विषयाच्या प्रस्तावाचं भाषण संपवतो. अनेक विषयाच्या संदर्भामध्ये बोलत असताना मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे विषय, नगरविकासचे विषय असतील, अन्य विषय भ्रष्टाचाराचे विषय असतील, मला माहिती नव्हती की एवढा वेळ मला मिळेल. नाहीतर मग मी 4-2 मंत्र्यांचे नावं घेऊन त्यांचा आता अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही प्रकरण मला आलेले ते मला काढता आले असते अध्यक्षामध्ये. परंतु अंतिम आठवड्याच्या निमित्तानं जसं या ठिकाणी आपल्याला वेळेची मर्यादा आहे तशी या ठिकाणी कोरमची पण मर्यादा दिसते. मंत्र्यांची संख्या कमी आहे, आमदारांची संख्या कमी आहे. 2 मंत्री आहेत, 2 कॅबिनेट मंत्री आहे. केवढं मोठं भाग्य आहे माझं. या राज्यामध्ये 42 कॅबिनेट, 42 मंत्री. या 42 मंत्र्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री इथं उपस्थित आहेत. केवढं भाग्य आहे या सभागृहाचं. अंतिम आठवडा प्रस्ताव, ज्या प्रस्तावाला सर्वोच्च महत्त्व असतं. दहाला कुठं प्रश्नोत्तर आहे? 12ला आहे ना प्रश्नोत्तर.
असं आहे, 42 लोकांच्या प्रश्नोत्तर नसताना राजय, प्रश्नोत्तर किती मंत्र्यांचे असतात ते मला माहित आहे ना. 42 कुठं असतात त्याच्यामुळे? तुम्ही 4, 2, 5, 6, 10 मंत्री असतील त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरामध्ये, का 40-42 प्रश्न आहे? अहो सिरियसली लक्षात घ्या तुम्ही. अंतिम आठवडा प्रस्ताव हा अत्यंत महत्वाचा प्रस्ताव आहे. विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्यावेळेस त्याला काही अनन्यसाधारण महत्व आहे. आम्हाला सांगा ना तुम्ही, काही गरज नाही याच्या चर्चेची. सांगा कर्ज कधी माफ करणार आहात? माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय कधी देणार? काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे? काय बोलायला तयार नाही, एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर. कुठं बोललाय? करा. उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं, कुठं आला तुमच्या? आणि वर काय उत्तर देणार आहे? सांगा आम्हाला. काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही. शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे. ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू. सांगा, सगळा विषय संपवा. या अधिवेशनाचं फलित काय? तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये. करा ना, जे तुम्ही सांगितलं ते करा. आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला. जो तुम्ही शब्द दिलाय तो करा. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही 46,000 कोटी रुपये खर्च करता. 46,000 कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे. 46,000 कोटीमध्ये 46,000 कोटीचे धरणं झाले असते, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं. करू नका असं म्हणत नाही, करा. पण मग अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन. ते का निर्माण करत नाही तुम्ही? 46,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम? ही काय लहान रक्कम आहे? बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले, पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा. सारे वीज बिल माफ करून टाका. 100% वीज बिल माफ करण्याची घोषणा तुम्ही केली. 24 तास वीज पुरवठा करू असं घोषणा तुम्ही केली. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी या ठिकाणी 10 हॉर्सपावर पर्यंत सोलरच्या संदर्भामधला निर्णय घेतला. मी स्वागत करेल, पण 10 हॉर्सपावर पर्यंत करत असताना त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं होतं की कनेक्शन का बंद केले शेतकऱ्यांचे? ॲग्रिकल्चर कनेक्शनच बंद करून टाकले. आता यापुढे या राज्यामध्ये ॲग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही. अरे कशासाठी? ज्याला लागेल त्याला गरज असेल. इरिगेशनच्या पाटबंधारे प्रकल्पावर तुमचं सोलर चालणार नाही. 500-800 फुटावर तुमचा 10 हॉर्सपावरचे सोलर चालणार नाही. ठिबक सिंचन वगैरेसाठी आता 10 हॉर्सपावर पुरेसा होणार नाही. मग अशा ठिकाणी ज्याला आवश्यक असेल त्याने त्या कनेक्शन घ्यावं. याच्यावर मर्यादा का आणता? अनेक प्रश्न या राज्यासमोर रस्त्यांच्या संदर्भामधले. मोठे मोठे पूल त्या ठिकाणी बांधतात, पण ग्रामीण भागातलं काय? ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी पैसा आहे का? महामार्गांसाठी पैसा दिला, पण विलेज रोड आहे, जिल्हा परिषदेचे रस्ते आहेत, त्यांच्यासाठी काय पैसा आहे? खड्डे भरायला पैसे नाही आमच्याकडे. सगळ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातले रस्ते जे आहेत ते रस्ते ओस पडले आहेत, सगळे खराब झालेले रस्ते आहे. महामार्ग चकचकीत झाले, समृद्धी मार्ग आला, मोठे मार्ग झालेत, महामार्ग झालेत, पण ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय स्थिती आहे? ग्रामपंचायतीची काय स्थिती आहे? काय अजून तुम्ही 15व्या वित्त आयोगाचा पैसा दिला नाही? शंभराजाई 15व्या वित्त आयोगाचे पैसे नाही. कर्मचाऱ्यांचे पगार नाही. का नाही? जे डॉक्टर या ठिकाणी होते, अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आता तुम्ही नव्यानं सांगितलं की मेडिकल याच्यामध्ये MBBS डॉक्टरांची संख्या करणार आहे. भरली पाहिजे. डॉक्टर उपलब्ध नाही, तुम्ही भरा. पण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी BMS काम करणारा जो डॉक्टर आहे, जो MBBS नसताना त्या ठिकाणी 11 महिन्याच्या करारावर काम केलं, त्याला 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, कोरोना कालखंडामध्ये ज्यांनी काम केलं, अशा डॉक्टरांना आता काढून टाकणार आणि त्याच्या जागी MBBS लावणार. म्हणजे हे काय हवा झाले का? तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणे आणा आणि गरज नसली की त्यांना काढून टाका. जे वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 आयुर्वेदिक आहेत, ज्यांनी 11 महिन्याच्या करारावर अनेक वर्ष त्या ठिकाणी केलं, 4 वर्ष केलं, 2 वर्ष केलं, अशा लोकांना काहीतरी वेगळी व्यवस्था करून त्या ठिकाणी किमान प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये 1-2 डॉक्टर तरी या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टर असले पाहिजे. याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर त्यांना न्याय मिळेल, अध्यक्ष मिळेल. नाही तर मग आपल्या कामासाठी वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं. हे धोरण बरोबर नाही. उद्या मेडिकल कॉलेजमधले MBBS डॉक्टर फार तुमच्याकडे टिकत नाही, ते निघून जातात आणि मग त्यांना जरी नोकरीवर नियुक्त केलं तरी ते निघून जातात. बॉन्ड काढला तरी बॉन्डचे पैसे भरून निघून जातात. मग त्या ठिकाणी जरी डॉक्टर द्यायची व्यवस्था केली तर दुय्यम डॉक्टर त्या ठिकाणी असेल तर आयुर्वेदिक डॉक्टर राहतो त्या ठिकाणी. किमान ग्रामीण भागामध्ये टोकाच्या गावांमध्ये
डोंगरी वस्त्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये हा डॉक्टर काम करायला तयार असतो. त्यामुळे सरकारने याची भूमिका या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे अध्यक्ष महोदय. म्हणून या सर्व विषयांच्या संदर्भामध्ये मी सरकारला सांगतो आहे की विषय लक्षात घेऊन कार्यवाही करावी. मी सरकारचं या निमित्तानं आपलं अपेक्षा करतो की हे सारे प्रश्न जे ऐरणीवर आलेले आहे या संदर्भामध्ये तुम्ही न्याय द्यावा आणि महाराष्ट्राला त्या संदर्भाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चर्चेलाच